चर्मकार समाज नेता व बीजेपी नेता श्रीधर ठोंबरे ने मराठा समाज की सेवा की थी, अब दी बधाई। मराठा आंदोलन के दौरान चर्मकार समाज नेता व बीजेपी नेता श्रीधर ठोंबरे ने मराठा समाज की सेवा की थी। अब इस आंदोलन की सफलता के बाद उन्होंने मराठा समाज को बधाई देने के साथ साथ फडणवीस सरकार को धन्यवाद कहा है। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही मुंबईत आलो असता आमचे जिवलग मित्र श्रीधर ठोंबरे यांनी सर्व मराठा आरक्षणासाठी आलेल्या करंजीच्या कार्यकर्त्यांना नाश्त्याचं वाटप केलं। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। इथे आलेले तुम्ही त्यांचं सेवा केलं, स्वागत केलं काय? मी प्रथम मराठवाड्याचा भूमिपुत्र श्रीधर ठोंबरे, कारण की परभणी जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्हा, नांदेड जिल्हा, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर हे जिल्हे हे मागास जिल्हे असून त्यांचा विकास झालेला नाही आहे, औद्योगिक त्याची प्रगती झालेली नाही आहे। त्यामुळेच जनतेला हा मोर्चा काढण्याची टाइम आलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मराठी बांधव हे मागासल्यासारखा उचित झाल्यासारखं दिसत आहेत। त्यांचा विकास डेव्हलप होणं जेवढं होतं तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे। आज त्याला म्हणूनच आंदोलनाची तयारी करूनच मुंबईवरती मोर्चा काढण्याची व्यवस्था करावी लागली। मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने या मुंबई परिसरामध्ये चेंबूरमध्ये पंढरपूर या ठिकाणी टेम्पो वगैरे सर्व मिळून गाड्या वगैरे उपलब्ध झालेल्या होत्या आणि त्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि लोक 2 दिवसापासून उपाशी होते आणि अशी त्यांची परिस्थिती बिकट झाली होती। त्यामुळे त्यांनी मला माझ्या मराठी बांधवांनी मला फोन केला। त्यांनी म्हणले आम्हाला जेवणाची व्यवस्था करावी, नाश्ता पाण्याची व्यवस्था करावी, आम्ही बिकट परिस्थिती आहे। ते विचारात लक्षात घेऊन मी धावून त्या बांधवाकडे गेलेलो आहे आणि माननीय संत गुरु रविदास जीचे विचार आहेत की सब को मिले अन्न वस्त्र निवारा, सब रहे प्रसन्न, सब रहे आनंदी। ये देखकर ये विचार है रविदास जी के विचार आत्मसात करके मैं सभी सर्व बांधवांसाठी व समाजासाठी सेवा करण्याचं काम मी केलेलं आहे। त्यांनी सुद्धा मला अभिनंदनाचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनी माझे आनंद व्यक्त केलेला आहे। त्यांच्या मी शुभेच्छा मला लाभलेल्या आहेत। यापुढे मी समाजाची सेवा हमेशा करत राहील। ज्या समाजाच्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। नाश्त्याची व्यवस्था करून दिली व पाण्याची बिस्लेरीची व्यवस्था करून दिली व राहण्यासाठी त्या सुद्धा जागा त्यांना उपलब्ध करून दिली। किती लोकांसाठी? जे माझ्या गावातील जेवढे गाड्या आल्या होत्या त्यांच्यासाठी व्यवस्था करून दिली आपण आहे आणि मराठवाड्यातील जनतेला एक आनंदाचा सोहळा ते गुलाल उधळून गेलेला आहेत आणि बऱ्याच वर्षापासून असलेला प्रश्न हा भारतीय जनता पार्टी सरकारने महायुतीने सोडवलेला आहे। त्यांना गॅजेटमध्ये आरक्षणाची व्यवस्था करून दिलेली आहे, नोंदी उपलब्ध करून दिल्या आहेत। नोकरीचा प्रश्न मराठी बांधवांचा सोडवला जाईल आणि सोडवण्याचा प्रयत्न आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला व त्यांच्या विखे पाटील तसेच शिंदे समितीने केला आहे। त्यांच्या मनापासून मराठी बांधवांनी अभिनंदन केलं।